गोंदिया जिले के देवरी तहसील में विधायक संजय पुराम और धुकेश्वरी देवस्थान समिति के संयुक्त तत्वावधान में आदिवासी समाज का भव्य सामूहिक विवाह समारोह आयोजित किया गया। इस समारोह में 91 जोड़ियां विवाह बंधन में बंधी। कार्यक्रम में गृह राज्य मंत्री पंकज भोयर, सांसद माया इनवाते, सांसद नामदेव किरसान और विधायक संजय पुराम ने उपस्थित होकर नवविवाहित दंपतियों को आशीर्वाद दिया। इस सामूहिक विवाह समारोह में मंडप पूजन से लेकर बारात, मेहंदी, संगीत और नृत्य जैसे पारंपरिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। करीब 3000 से अधिक नागरिकों ने इस समारोह में भाग लिया। आयोजकों की ओर से नव दंपतियों को गृह उपयोगी सामग्री उपहार स्वरूप दी गई। वहीं आदिवासी परियोजना कार्यालय की ओर से प्रत्येक जोड़े को 25,000 रूपए की आर्थिक सहायता प्रदान की गई। हालांकि बढ़ती महंगाई को देखते हुए आयोजकों और नव दंपतियों ने इस अनुदान को 25,000 से बढ़ाकर 1 लाख रूपए करने की मांग की है। यह मांग गृह राज्य मंत्री के माध्यम से मुख्यमंत्री तक पहुंचाई गई है। यदि भविष्य में सरकार द्वारा अनुदान राशि बढ़ाई जाती है तो सामूहिक विवाह जैसे सामाजिक उपक्रमों में भाग लेने वाले लोगों की संख्या और भी बढ़ने की संभावना है। देवरी तालुक्यातील पुराळा या आदिवासी गावामध्ये ह्या भागाचे लोकप्रिय आमदार संजयजी पुराम आणि विशेष करून त्याच्यामध्ये त्यांना पुढाकार घेऊन सहकार्य करणाऱ्या सौभाग्यवती सविताताई संजयजी पुराम यांनी या ठिकाणी आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं। आपण बघितलं की जवळजवळ 90 वधूवर याच्यामध्ये सहभागी झाले आणि प्रचंड मोठा असा आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी घेतला। आज सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे। एकंदरीतच आपल्याला जास्तीचे खर्च वाचवायचे असतील तर सर्वसामान्य कुटुंबातील लोकांकरिता अशा पद्धतीचं उपक्रम राबविणे हे निश्चितच या भागाचे आमदार सन्माननीय संजयजी पुराम याच्यामध्ये यांनी पुढाकार घेतलाय। याच्याकरता मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। निश्चितपणे काळानुरूप याच्यामध्ये कुठेतरी अनुदान जे मिळतं सध्या 25,000 रुपये ते वाढवून 50,000 मिळावं अशी आयोजकांची मागणी आहे। सरकार याची दखल त्या ठिकाणी घेईल आणि योग्य कारवाई करेल। या भागातल्या लोकप्रतिनिधींची अशी मागणी आहे की अशा पद्धतीचे सामूहिक विवाह सोहळे करताना या भागाला लागून याच्या बॉर्डरवरतीच छत्तीसगड आणि मध्य प्रदेश आहे। अनेक संबंध हे त्या राज्यातल्या कुटुंबासोबत देखील होत असतात। त्याच्यामुळे वधू किंवा वर हे दोघांपैकी एक जर का तिथलं असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होते आहे। विशेष करून आमच्या सविताताई पुराम याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत तर निश्चितपणे सरकार देखील याच्यावर सकारात्मक पद्धतीने विचार करेल। हे सामूहिक विवाह सोहळ्याचा हा दुसरा वर्ष आहे। 2025 मध्ये पण सामूहिक विवाह सोहळा आपण याच ठिकाणी केला होता, ज्याच्यामध्ये 121 आदिवासी समाजातील मुलामुलींचे विवाह संपन्न झाले होते। यावर्षी देखील आदिवासी मुलामुलींचे विवाह संपन्न झालेले आहे। जवळपास 91 जोडपे या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहेत। आपण दरवर्षी मागणी धरून मागणी करतो आहे। यावर्षी देखील आपण मागणी केलेली आहे का महागाई खूप वाढलेली आहे, वर वधूंना परवडण्यासारखे नाही आहे 25,000, म्हणून आपण शासनाला विनंती केली आहे की 25,000 ऐवजी येत्या काळामध्ये वर वधूंना आदिवासींच्या मुलामुलींना 50,000 तरी शासनाने द्यावं अशा प्रकारची आपण विनंती केलेली आहे। नमस्कार, मी सविता संजय पुराम, माजी महिला बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया। मागच्या वर्षीपासून हे आयोजन मी करत आहे। यात 91 जोडपे विवाहबद्ध आज झालेले आहेत। यामध्ये आदिवासी म्हणजे आदिवासी, यात कधी कधी काही लोक हलबीचे, काही कवरचे, काही गोंड समाज असे वेगवेगळे लग्न लावतात, परंतु आम्ही आदिवासी म्हणून हा मागच्या वर्षीपासून उपक्रम करत आहेत आणि यामध्ये आम्हाला समाजाचा भरपूर साथ आहे। आमचे सरपंच लोक, आमचे कार्यकर्ते यांच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे, तसेच धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट या ट्रस्टच्या अध्यक्षतेमध्ये हा कार्यक्रम आम्ही करतो। यामुळे एक वेगळं आनंद आहे। आमचा गरीब समाज आहे, आदिवासी समाज आहे, यांचे असे विवाह केल्यामुळे यांची आर्थिक बाजू चांगली व्हावी हाच यामागचा उद्देश आहे। यांचा संसार सुखा समृद्धीचा व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आज दिवसेंदिवस महागाई वाढत आहे खूप सारं, म्हणजे जसं आधी सुरुवातीला फक्त आंतरजातीय विवाहाला 15,000 होते ते 50,000 झाले, परंतु आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याला पण 25,000 ऐवजी 50,000 व्हावी अशी विनंती आपण पंकजजी भोयर साहेब मंत्री महोदयांना केलेली आहे। आणि तसेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला गोंदिया जिल्हा लागून असल्यामुळे त्या जिल्ह्यातले वधूवर आम्ही घेऊ शकलो नाही। मागच्या वर्षी त्यांचे लग्न केले, त्यांना चेक देऊ शकलो नाही, म्हणून मी शासनाला विनंती करते की हे लवकरात लवकर कलम बदलवावी आणि छत्तीसगड मध्य प्रदेशचे वर वधूला रोटी बेटी व्यवहारा अंतर्गत त्यांना त्यांना ते अनुदान मिळावं अशी विनंती करते, जेणेकरून पुढल्या वर्षी आम्ही ह्या 90चे किंवा 91चे लग्न 250 पर्यंत नेऊ शकतो।